कर्जमाफी पीक विमा आमच्या हक्काचा, जय जवान जय किसान, भारत माता की जय। रविकांत तुपकर साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रविकांत तुपकर साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शेतकऱ्याचे पंचप्राण सन्माननीय रविकांतजी तुपकर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी मातृतीर्थ सिंचराजा या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। त्यांची प्रामुख्याने या ठिकाणी मागणी आहे की शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्यांना कोणतीही अट न लावता पीक विमा त्या ठिकाणी मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत मिळाली पाहिजे आणि सतत शेतकरी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करत आहे, तर त्या शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे। आणि इतरत्र काही मागण्या घेऊन शेतकरी नेते रविकांत तुपकर हे त्या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करत आहे। खरं तर एखादा शेतकरी नेता शेतकऱ्याच्या विविध प्रश्नांसाठी जर आंदोलन करत असेल, स्वतःचं म्हणजे अन्नत्याग करत असेल, तर त्या ठिकाणी आम्ही या जळगाव जामोद तालुक्यातील शेतकऱ्याची तरुणीबाण तरुण मुलं त्यांच्या समर्थनार्थ या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहे। जर सरकारने या ठिकाणी कोणत्याही प्रकारे समजा रविकांत तुपकरांच्या आंदोलनाकडे जर लक्ष दिलं नाही, तर येणाऱ्या काळात आम्ही भगतसिंगाच्या रूपानं या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा देण्याकरता आज या ठिकाणी तहसीलदार मॅडम यांची भेट घेण्याकरता आम्ही तहसील कार्यालय जळगाव जामोद या ठिकाणी आलेलो आहे। सोयाबीन कापसाला हमी भाव, सोयाबीन कापसाला हमी भाव, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, पीक विमा आमच्या हक्काचा, जय जवान जय किसान, भारत माता की जय। रविकांत तुपकर साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रविकांत तुपकर साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।